श्री स्वामी समर्थ. आज आहे धर्मनाथ बीज. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 34 याचा आपल्याला पठण करावयाचा आहे. वीरभद्रास सजीव केले. मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रम राजाचा देह सोडला. अटभंग कथा, रेवनाथ जन्मकथा अशा या तिन्ही चारी कथांचा या व्हिडिओमध्ये संगम आहे. युद्धामध्ये वीरभद्र जळाल्यानंतर शंकर शोक करीत बसले. ही गोष्ट गोरक्षनाथांच्या लक्षात येतात त्यांचे अंतःकरण द्रवून गेले. त्यांनी विचार केला की ज्या वेळेस गुरूंनी मला बदरिकाश्रमास तपश्चर्येस बसवले त्यावेळी शंकराने माझ्याविषयी विशेष काळजी बाळगली होती व पुष्कळ श्रम घेतले होते. माते समान त्यांनी माझा प्रतिपाळ केला. असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पाहावा हे मला शोभत नाही आणि हे अयोग्य कर्म माझ्याकडून झाले असा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकरांच्या पाया पडले आणि म्हणाले, वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे, परंतु जर मला त्यांच्या अस्थी आणून दिल्या तर मी वीरभद्रास उठवीन. संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्यास तेथेच उठवले असते, पण सर्व राक्षसांच्या मेळाव्यात तो जळाला असल्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा राक्षस उठतील. मग वीरभद्राची हाडे मी ओळखून घेऊन येतो असे सांगून शंकर स्मरण भूमीवर गेले. जी हाडे शिवनामस्मरण करतील ते वीरभद्राची हाडे असे ओळखून गोरक्षनाथांजवळ आणली. मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणांची चौकशी करू लागला. अशा प्रकारे वीरभद्र यांना सजीव केले व म्हणू लागला की आता राक्षसांचा संहार करून शेवटी गोरक्षनाथासह सही यमपुरीस पाठवून देतो. तेव्हा शंकराने त्यास म्हटले, आता व्यर्थ बोलू नका. नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्यांची व गोरक्षनाथांची मैत्री करून दिली. इतक्यात वायुचक्री भ्रमत असलेला 72,84,00,000 शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले. मग गोरक्षनाथांनी मच्छिंद्रांचे शरीर घेऊन शिवालयात आले. इकडे त्रिविक्रम राजा म्हणजेच मच्छिंद्रनाथ राजविलासात निमग्न झाले होते. एके दिवशी ते नित्यनेमाप्रमाणे दर्शनाकरता शिवालयात गेले असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसले होते. तेव्हा त्यास राजा प्रीतीने भेटला. मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावर गोरक्षनाथाने त्यास झालेला वृत्तांत निवेदन केला. तर ऐकून त्यास तळमळ झाली. त्यांनी गोरक्षनाथास सांगितले की काही दिवस असा धीर धरून राहा. धर्मनाथास राज्यावर बसून मी येतो असे सांगून तो राजवाड्यात गेला. त्यांनी लगेच या गोष्टीविषयी प्रधानांचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला. त्या उत्सव समयी याचकास विपुल धन देऊन संतुष्ट केले. पुढे 1 महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात गेले. इकडे राजवाड्यात राजास उठवण्यास वेळ लागल्याने राणी महालात गेली व हलवून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडले होते. मग तिने मोठ्या आकांता मांडली. इतक्यात धर्मनाथ धावून आले व प्रधान आदी करून मंडळी जमली. ह्या बातमीने नगरात एकच हाहाकार होऊन गेला. त्रिविक्रम राजा मरण पावला. हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होते त्यास लोकांकडून समजला. तो ऐकून त्यांनी संजीवनी प्रयोगाने भस्ममंत्र, अस्थी, मांस वगैरे जमवाजमव केली. तोच मच्छिंद्रनाथाने देहात प्रवेश केला. उठून बसले. राज्य इकडे राजाचे प्रेत मशानात नेऊन तेथे सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले. रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथांच्या देवालयातून शोध आणविला होता. तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले. त्यास अन्न उदक गोड लागेना. त्यास आपला प्राणही नकोसा झाला. ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यर्थ का शोक करतोस बाळ,
तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय, तो चिरंजीव आहे. तू आत्ताच शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये. मच्छिंद्रनाथ, माझा पिता कसा काय? म्हणून धर्मनाथाने रेवती राणीस विचारल्यानंतर तिने मच्छिंद्रनाथांच्या परकाया प्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली. ते ऐकून धर्मनाथ लवाजमानिशी शिवालयात गेले व मच्छिंद्रनाथांच्या पाया पडून त्यास पालखीत बसून राजवाड्यात घेऊन आला. तो 1 वर्ष तेथे होता. नंतर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेत जावयास निघाले. त्या समयी धर्मनाथास परम दुःख झाले. तोही त्यांच्या समागमे तीर्थयात्रेत जावयास सिद्ध झाला. परंतु जेव्हा मच्छिंद्रनाथाने त्यांची समजूत केली की मी 12 वर्षांनी परत येईल, त्यावेळी गोरक्षनाथांकडून तुला दीक्षा देवीन व मजसमागमे होऊन जाईल. आता तू रेवतींची सेवा करून आनंदाने राजवैभवाचा उपभोग घे. अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने त्यांची समजूत केल्यावर ते तिघे तेथून निघाले. ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करीत करीत गोदातटकी धामानगरात येऊन पोचले. त्या ठिकाणी गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्यांचे स्मरण झाले. त्यांनी त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळविला. मग शेताची जागा लक्षात आणून तिघेजण माणिकाजवळ गेले. तेथे तो काष्टा समान उभा असलेला त्यांनी पाहिला. त्यांच्या अंगावर तीळभर सुद्धा मांस नसून हाडांचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडाने सारखा राममंत्रांचा जप चालू होता. त्याचे ते कडक तप पाहून गोरक्षनाथाने तोंडात बोट घातले व मी म्हणतो तो हाच माणिक असे त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले. मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्यांनी त्यास तप पूर्ण करावयास सांगितले. तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले की तुम्हाला ही पंचायत कशाला पाहिजे? तुम्ही आपले इथून चालू लागा. विनाकारण का खोटी करता? त्याने त्यास जे जे विचारावे त्या प्रत्येक प्रश्नांचा माणिक उलट जबाब देई. ते पाहून मी आता यास युक्तीने ताळावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले. मग गोरक्षनाथ एकटेच तेथे राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करतो हे पाहू लागले. गोरक्षनाथाने माणिकाजवळ उभे राहून मोठ्याने म्हटले की हा असा तपस्वी मी अजून पाहिला नव्हता. अशांचा उपदेश घेऊन ह्यास गुरु करावा हेच चांगले. माझे दैव उदयास आले म्हणून समजावं. नंतर गोरक्ष त्यास बोलला, स्वामी, मी आपणास गुरु करीत आहे, तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा. हे ऐकून माणिक त्यास म्हणाला, बेट्या, एवढा मोठा झालास तरी अजून तुला अक्कल नाही. तू मला गुरु करू पाहतोस. त्यापेक्षा तू माझा गुरु होईनास. त्याचा उलटा जबाब येणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास हा प्रश्न केला होता. त्याप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला. त्यामुळे तो त्रिकाळज्ञानी सोडून गोरक्षनाथांच्या पाया पडला. तेव्हा गोरक्षनाथाने शक्तिप्रयोग मंत्रून गोरक्षांनी त्यास हाती धरून मच्छिंद्रनाथांकडे नेले. त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंग असे ठेवले व त्यास नाथदीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले. वाटेत गोरक्षनाथाने अडभंगास सकल विद्यात निपुण केले. नंतर तीर्थयात्रा करीत 12 वर्षांनी प्रयागास आले. आता सुद्धा कुंभमेळा चालू आहे, त्यामुळे ह्या अध्यायाचं पठण करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रयागाचं महत्त्व तुम्हाला आता समजलं असेल. त्यावेळेस धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले होते. हे चौघे गावात आल्याची बातमी धर्मनाथा समजताच तो त्यास समोरा जाऊन राजवाड्यात घेऊन आला. धर्मनाथाने आपल्या मुलास राज्यावर बसवून आपण योगदीक्षा घेण्याचा निश्चय केला. माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया, जिला धर्मबीज असे म्हणतात, या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्यावेळी सर्व देव बोलवले होते. नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपल्या स्थानी गेले. दरसाल असा उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांना
देवांसुद्धा सर्वांनी आपली इच्छा दर्शवली. मग धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याचे गोरक्षनाथाने त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथाने आपल्या किमगिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्याला शक्यानुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावयाची नाहीत. या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या गृही वास्तव्य करेल. याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा आहे. धर्मनाथांना दीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले. त्यांनी तीर्थ फिरत फिरत बद्रिकाश्रमात जाऊन धर्मनाथा शंकरांच्या पायावर घातले व त्यास त्यांच्या स्वाधीन करून तपश्चर्येस बसवले. नंतर 12 वर्षांनी परत येऊन असे सांगून ते तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मध्यच भारतात ते पुन्हा बद्रिकाश्रमास गेले. मग तेथे मोठ्या ताटाने महावंदे केले. महावद्याकरिता सर्व देवांना बोलवून आणले होते. महावंदे झाल्यावर सर्व देव वर देऊन निघून गेले व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ, अटभंगनाथ व धर्मनाथ असे 5 जण तीर्थयात्रेत गेले. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून पूर्वी 88 सहस्र ऋषी उत्पन्न झाले. त्याच वेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले त्यात चमत्स नारायणाने संचार केला. तेव्हा पुतळा निर्माण झाला. ते मूल सूर्यासारखे द्वैदीप्तमान दिसू लागले. जन्म होताच त्याने एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला. त्यास संधी सहन सारूक या नावाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्याने ते मूल रेतीत रडत पडलेले पाहिले तेव्हा त्याचे हृदय कळवळले. त्याने त्या मुलास उचलून घेतले व घरी नेले आणि रेवती बाळवंटावर पुत्र मिळाल्याचे वर्तमान स्त्रीस सांगितले व त्यास तिच्या हवाली केले. तिने आनंदाने त्यात स्नान घालून पाळण्यात आपल्या पोटच्या मुलाशेजारी निजवले. तो रेवत सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ असे ठेविले. त्यास थोडे थोडे समजू लागताच तो काम करावयास बाबा बरोबर शेतात जाऊ लागला. तो 12 वर्षाच्या वयात शेतकीच्या कामात चांगलाच हुशार झाला. एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पाटेच उठून आपले बैल रानात चरावयास नेत होता. त्या समयी लखलखीत चांदणे पडले होते. यामुळे रस्ता साफ दिसत होता. इतक्या दत्तात्रयांची स्वारी पुढे येऊन धडकली. दत्तात्रयांस गिरिनार पर्वती जावयास होते. त्यांच्या पायात खडबा असून त्यांनी कैफीन परिधान केले होते. जटा वाढवल्या असून दाढी मिशी पिंगट वर्णांची होती. असा तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रेय जे जात असतात त्यांची व रेवतनाथांची भेट झाली. त्याच पाहताच रेवतनाथात संपूर्ण ज्ञान होऊन पूर्णजन्माचे स्मरण झाले. मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण व कसे वागत आहोत याची त्यास रुकरुक लागली. तसेच मला आता कोणी ओळखत नाही. मी अज्ञानात पडलो असे त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला. तेव्हा तू कोण आहेस असे दत्तात्रयाने त्यास विचारले. त्याने उत्तर दिले, तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहेत. त्यात सत्वगुणी जो महापुरुष तो मी असून मला तेथे फारच कष्ट भोगावे लागत आहे. तर आता कृपया करून या देहासनात करावे. इतके बोलून त्याने दत्तात्रयांच्या पायावर मस्तक ठेवले. त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रयाने आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला. 9 नारायणांच्या अवतारांपैकी हा चमत्स नारायणाचा अवतार होय हे दत्तात्रयास ठाऊक होते. त्यास दत्तात्रयांनी त्याच वेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल. पण याचे कारण असे की भक्तिमार्गाने प्रवृत्ती झाल्या वाचून अनुग्रह देऊन उपयोग नाही. या वास्तव भक्तीकडे मग लागेल ज्याचे म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होते. असा मनात विचार आणून दत्तात्रयाने फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली. तेव्हा रेवतनाथास परमानंद झाला. तो त्यांच्या पाया पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रेय निघून गेले. एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याने समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला नाही. अशा प्रकारे धर्मनाथ बीजास कशी सुरुवात झाली ते आपण या व्हिडिओच्या या कथेच्या माध्यमातून पाहिलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आज श्री नवनाथ भक्तिसार 7व्या श्लोकेमधील 34वा अध्याय नक्कीच पठण करावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 34वा. श्री गणेशाय नमः. नवनाथ भक्तिसार अध्याय 34वा. जय जयाचे रघुत्तमा आराध्य होसी
पवलंगमा जटाविनामी विहंगा मुक्तिदाता रक्षतो तरी आता कथा प्रसंगा पुढे बोलवी नवरस प्रसंगा जेणे ऐकुनी श्रोते अंगा नोब महाराजा मागील अध्याय करवेले बोलणे मच्छिंद्राचे भूमंडळ शरीरानो वीरभद्र मारून गेला भस्म दानवासह रणांगणी तरी आता पुढे कथा वीरभद्र निमल्या उमाकांत सहजगुण आठवणी चित्ता पुत्र मोहे वेष्टीला मकवाळून झाले मला अश्रू लोटले दोन्ही नयनी परी न बोले काही जटा वेष्टोनी पुत्र मोहे दतसे मनात म्हणे हा हा पुत्र परता धैर्या लावण्य गात्रा विद्यासंपन्न सर्वस्त्रा जाणत एक होतेसे की हा कैसा देवहीन हो हातीची गेले पुत्र निदान काय असून अपरगण तया सरसी न पवती एक इंदू खगी नसता अपार उड्डगण असो निवृद्धा तेवी वीरभद्रावी न सर्वता हीन तेजे वाटती की मयुरा सर्वांगी डोळे परी देख ज्ञानचे मंदावले बबुळे देवी वीरभद्रावी नगन विकळे सर्व माते भासती पैकी गोत्रे सकळ चांगुलपणी अंगी मिरविल्या लावण्य खाणी परी एक ग्रहान गेले सांडोनी सकळ विकळती होती तैसे माझा वीरभद्रावी न सकळ विकळ दिसती गण आहा हा वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सोडून यायचे म्हणून मनीच्या मनात पंचानन आरंभळत ती चिन्हे जाऊन गोरक्षनाथ चिंता माझी कळवळला मनात म्हणे बद्रिकाश्रमाते माते बैसले तर तया गुरुनाथे तोय रात्रंदिवस उमाकांत माझ्यासाठी श्रम पावे माये समान पाळून लया लळा माता रक्षी जेवी बाळा तरी यायसा स्वामी चित्त कोवळा पुत्रा मोहे वेष्टीला असे हा परी म्या उपकार काय हो केला निवार ऐसा स्वामीशी नवीला हर दुःख तुबळ देऊनिया ऐसे म्हणून स्वचित्तात पाया लागे गोरक्षनाथ म्हणे पुत्र दुःखावरी मोह वेष्टीत चित्त तुमचे झाले की तरी वीरभद्र त्यात उठवून पर्यासी आणल्या ओळखून येते राक्षसांचे झाले कदन राक्षसास्ती मिरविती त्यात वीरभद्राच्या असती मिसळ्या कृपा मूर्ती म्हणून या संशय वाटेचे ती वीरभद्रा ते उठवया जरी ऐसिया मिसळ्या नाथा संजीवे प्रयोग जपता सकळ राक्षस उठतील मागुता म्हणून या चिंता व्यापली ऐसे बोलता गोरक्ष जाती नीलग्रीय म्हणे कृपा मूर्ती वीरभद्राच्या सकळ असते ओळखून काढीन मी माझे गण आहेत जितले त्यासनी भोज आणि भले मम नामी रत झाले काया वाचा बुद्धीने तरी चित्तबुद्धी अंतकरणी वीरभद्र नामी गेला वेष्टूने जागृत सुपुष्ट पत स्वप्नी वेष्टीला असे मम नामी ऐसे बोलून शंकर भूमित करी संचार मग तेथे असे उचलून सत्वर करणी आपुल्या लावीत असे ऐशिया परी शोध करिता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊन या उचट हसता हस्ती उचली तयाच्या हस्ती उचलून करणी लावीत तव त्या हस्ती मंद शब्द करीत शिव शिव म्हणून निशब्द येत शिवकर्णी तत्वता मग त्या हस्ती पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्षनंद तेथे आणून ठेविल्या मग तो विद्यावर्ण केसरी भस्मा चिमुटी कळवणी करी वीरभद्र नामे साचोकारी संजीविनी स्मरला असे होता संजीविनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्यबाण कोठे आहे सांगा की व्यापले अपर राक्षस कोटी तितके मारीनाथ जेटी उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी प्रतापाने दावे नकी ऐसे वीरभद्र बोले वचन करी धरी पंचानन म्हणे बापा आताशी न व्यर्थ बोलाचा न करी मग हृदयी कळवून त्या ते सांगितला सकळ वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेह नाती धरावा मग गोरक्ष आणि वीरभद्र जेटी उभयतांची करविली बेटी उपरी म्हणे स्नेहपोटी उभयंताने रक्षावा उपरी 72 कोटी 84 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष तो वायुचक्री असती प्रत्यक्ष उतरी गोरक्षक तयासी मग सकळ समुदाय एक करुणी जाते झाले गोरक्ष नमोनी एरीकडे राव त्रिविक्रम राज्यवैभवी गुंतला गोरक्ष सकळ शिव मादुस रक्षण करी शिवालयास तो त्रिविक्रम राव दर्शनास अकस्मात पातला राव देखता गोरक्षाशी प्रेमे मिठी घाली ग्रीवेसी निकट बैसुनी त्यासी सर्व वृत्तांत विचारी मग शिवाचा जो झाला वृत्तांत सकळ त्या ते केला श्रुत होता चितळमळ चित्तांत
मच्छिंद्रांच्या लागली मग गोरक्षाशी बोले वचन, धैर्य करावे काही दिन, धर्मनाथा ते राज्या सन, देऊनी येतो लगबगे, ऐसे बोलूनी प्रजानाथ, स्वगृही झाला त्वरिता त्वरित, बोलावा मंत्री का ते विचारते, घडविले मग पाहुणे उत्तम दिन, महीचे राव घेतले बोलून, राज्यपदी स्वहस्ते अभिषेक करूनी, धर्मराज्य स्थापिला याचकासी देऊनी अपार धन, आणि भूपालागी दिदली भूषणे, परस्नेह बोळवूनी बंदीजन सोडविले, यासही लोटला एक मास, राव तरी विक्रम आपल्या मंदरी खास, देह सोडूनी शिवालयात तत्क्षणी पातला, एरीकडे रेवती सती सहज गेली राज सदनाप्रती, म्हणे महाराज हे नृपती, अजूनी का हो निजलात, परी ती ते न बोलले काही, मग हलवोनिया पाहे स्वहस्त प्रभाई, तव ते प्रेत मिरवले देई, पाहुनिया शोका वही वाटे, रेवती शोक करता तुंबळ, ऐकुनी धावला धर्मनाथ बाळ, मंत्री प्रजासेवक सकळ, हंबरडा भाऊ उठला तो वृत्तांत शिवालयासी, जनमुखे आला गोरक्षा पासी, मग सिद्ध करून भस्म चिमुटेसी, संजीवनी प्रयोजी असती मास प्रयोजिता, ध्येय संगीन झाला त्वरित, संगीन होता मच्छिंद्रनाथ, समय पावला रिघ्यावया, मच्छिंद्र देही संचार होता, उठून बैसला क्षण लागता, एरीकडे राव प्रेत स्मशान वाटिका आणले, प्रेता नेले समशानी, त्रिवर्ग पावया निघाले मुनी, तो रेवतीने दृष्टी पाहुनी, शोधा नविला तयाचा, करुणी रायांचे दहन, स्नाना गेले सकळ जन, परिधर्मराज दारुण, शोक करी अद्भुत पै, शोक करी तरी कैसा, सोडूनी प्राणांचा भरवसा, लोक बोधिता नये भासा, आरंबळा असे आक्रोशे, उत्तर क्रिया झाली अपुरी, न राहे रोदन तयाच्या परी, अन्न पाणी वर्जिनी शरीरी, प्राण देव म्हणत असे, मग मायेचा मोह अत्यंत, त्याते नेऊनी परम एकांतात, म्हणे बाळा शोक का व्यर्थ, पती पितया करिता करीतोसे, तरी आता बाळ तुझा पिता चिरंजीव आहे ऋता, प्रत्यक्ष जाऊन शिवालयी आता निजदृष्टी विलोकी, तव पित्याचे मच्छिंद्र नाम, चिरंजीव आहे उत्तम उत्तम, ऐसे ऐकता राजोत्तम, पिता कैसा म्हणत असे, मग प्रवेशादी सकळ वार्ता, सांगती झाली निजसुता, धर्मराया ऐकुने तत्वता, तृष्ट झाला शरीराते, मग शीघ्र घेऊन या कटक बहार, शिवालयी आला अति सत्वर, भावे नमुनीनाथ मच्छिंद्र, शिबिकासने वाहीला नेऊन आपल्या राजभवनी, सेवा करीत असे प्रीती करून, मग तो एक सत्वर येथे राहुनी, पुढे तीर्था चालिला तरी परी धर्मनाथ, भ्रम झाला शोकाकुलित, म्हणे ताता तव सांगाते मीही तीर्था येतो की, याव परी बोलले मच्छिंद्रनाथ, बाळा 12 वर्षे येथे, मग जो देव गोरक्ष हाते, तू ते सर्व हीन मी, आता रेवतीची सेवा करून, भोगी आपले राजसन, जेते रेवती ते प्राण, माझा असे तो बालका, तिची सेवा केली याने संतुष्ट आहे माझे मन, ऐसे करुनी समाधान, त्रिवर्ग तेथून निघाले, मग तीर्थाटनी भ्रमण करीते, येऊनी पोचले गोदा तटकी, धामनगर नकपुटी, येऊन या पोचले, ग्राम नाम ऐकुनी कानी, गोरक्षाचे अंतकरणी स्मरण झाले, कृषी धर्मी माणिक नामी, कृषांचे मम मच्छिंद्रा ते सांगे समस्त, अटभंग भेटला एक तेथे, मी प्रसन्न होता आपल्या चित्ते, काही वर नव्हे तो, मग मुळापासून ते तयाचे कथन, मच्छिंद्र गेले निवेदन, मच्छिंद्र ऐकून वर्तमान, म्हणे पुन्हा आता पाहावा, मग शेत असो मार धरुणी चालत आले, त्रिवर्ग पावली, तो माणिक नामे निश्चय वळी, काष्टा समान देखिला, मौडी विराजे वेष्टना, वाबऱ्या रुळती मही करण, नखे जुळ मट केली होऊन, मास दिसेना तिळभरी, अस्तित्वच्या झाली एक, पोट झाले सृष्टी स्थायिक, दृष्टी लावण्या देक, मंत्र जप करीत असे, ऐसी पाहता तपा कृती, गोरक्ष धन्य म्हणे चित्ती, मग नमनी मच्छिंद्रा प्रती, अटभंग हाची म्हणत असे, मग निकट येऊन त्रिवर्ग जन बोलते झाले तया कारण, म्हणते आता तपधन पूर्ण तप करी कारे, एरू वचन त्या देत
तुमचे यात काय जात, धरून या आपला शुद्ध पंथ, गमन करावे येथून या. जे जे बोले मच्छिंद्रनाथ तया वाकडेपणे उत्तर देत. मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रा ते हा अटभंग असे महाराजा, तरी याचे आता हित युक्तीने करीत बैस स्वस्थ. मग ते तरु इच्छाये निकटतेत मच्छिंद्र जाऊनी बैसला. चौरंग आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मौज पाहत. गोरक्ष जाऊनी पैतेत हा हा म्हणत असे. हा म्हणून वाणी ऐसे म्हणे ऐसा मही ते दुजा स्वामी आम्ही देखला नाही नयनी. तपोनिधी आगळा हा तपोनिधी आगळा हो, समुद्र वलयांकित पृथ्वी पाहिले आहे समस्त. परी ऐसा तपनात देखला नाही निजदृष्टी. तरी ऐसा स्वामी योगमुनी याचा अनुग्रह घ्यावा कोणी. गुरु झाली ऐसा प्राण दैव पार मिरवतसे. तरी आता असो कैसे गुरु करावा आपणास ऐसे बोलले तास. प्रज्ञावंत महाराजा म्हणे स्वामी कृपा करून मज अनुग्रही गुरु होऊनी. एरू बोलणे ऐकून अटभंग म्हणे तयासी. बेटा एवढा थोर झाला अद्याप अक्कल नाही त्याला. गुरु करू म्हणतो आम्हाला मूर्खपणी आगळा हा. मग मजला गुरु करू पाहासी. तरी तूच या बेठ्या होईना जी मजसी. ऐसे म्हणून स्वमुखी तया करणी लावी तसे. कर्ण लागता गोरक्षांनी सज्ञान मंत्र ब्रह्मखानी. परमकृपे करणी पुंकुनिया सनात केला क्षणार्ध. मंत्र पडता कर्णपुष्टी त्रैलोक्याची आली दृष्टी. स्थावर जंगम एक थाटी ब्रह्मरूप भासले. मग अर्थार्थी सकल ज्ञान झाला बृहस्पती समान. मग सांडून आपले तपसाधन गोरक्ष चरणी लागला. मग गोरक्ष भस्म शक्ती प्रयोगिनी भाळी चर्ची सांग. तेने करून स्वर्ग शक्तिवान मिरविले. मग धरुणी शीघ्र तयाचा हस्त वृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराजा कृपावंत अटभंग आची ओळखावा. हसुनी बोले मच्छिंद्र मुनी ह्या अटभंग का ते अटभंग नामी. पाचारावे सर्व येथून या साजूकपणी या वाट तसे. मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास नाथ दीक्षा दली खास. मग शीघ्र होऊनी व्यासंघास तीर्था लागी जात असे. मार्गी जाता स्वद्विघेसी सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी. आपला समान शस्त्रास्त्रेसी अटभंग तो मिरवला. असो ऐसे 4 जण 12 वर्ष तीर्थाटन करुनी पुन्हा प्रयाग कारण 4 सूर्य पातले. एरीकडे धर्मरायासी पुत्र झाला सतेज रासी. वडिलांचे नाव ठेविले त्यासी त्रिविक्रम म्हणून या. 4 प्राज्ञिक ग्रामी येता श्रुत झाले धर्मनाथा. मग कटक भारेसी बेके तत्वता बैसुनी आणले सदनासी. मग धृती वृत्ती भक्ती घन करून या तोषवेले मच्छिंद्र मन. मग त्रिविक्रम सुता राज्य स्थापून दीक्षा घेतली योगाची. माघमासी पुण्यतिथी द्वितीयसी धर्मराजाचे बीज म्हणती. ते दिवशी गोरक्ष जती अनुग्रह देत तया ते. या परी देव मिळवून स्वर्गीचे आणि प्रजालोक त्या ग्रामीचे. मिळवून चो अनुग्रहाचे मोहळे रची एली अपार. अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसोनी एक पंक्ती. गोरक्ष कवळ घेऊन हाती सर्वामुखी ओपितसे. मग तो आनंद परम जेठी पाहुणी धावले सुरवर थाटी. तेही प्रसाद पाहुणी शेवटी तुष्टचित्ती मिरवले परी करीती भाषण. एक ऐसाची प्रसाद जन्मोजन्म प्रति सवस्तसर्य सावा पूर्ण इच्छे लागी वाटत असे. ऐसे बोलता सुरवर सकळ ऐकुनी बोले तपोबळ. माझे नाम घेऊनी केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी धर्मराजाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही सगन. याची नीती कुमारा सांगोनी कवळ पाहे जगासी. मंत्र स्फुरला म्हणून स्फुरण मान सकळ तुम्ही बोला वचन. आंबिलेपणे शक्ती समान सदैव करा उत्सव. ऐसे महाराजा गोरक्ष बोलता मानवले सुरवरांच्या चित्ता. मग प्रतिवर्षी आनंद भरिता महाउत्सव करीते तैपासुनी सहजासहज जगी मिरवते धर्मनाथांची बीज. हे वृत्ताचारला महाराजा तुष्ट होत असे गोरक्ष. पूर्वी किमयागार ग्रंथात
स्वयं बोलेले गोरक्षनाथ की बीजेचे जो आचरेल व्रत शक्तिमान आपल्या तयाच्या घरी दोष दरिद्र्य रोग भोगादी विघ्नेंद्र स्वप्ना माझी संसार भद्र पाहणार नाही निजदृष्टी प्रत्यक्ष रमा सुखे सुरग्नी त्या गृही होईल गृहवासिनी मग दोष दारिद्र्य तयावनी परशावया येईना असो महात्मे वदावे किती ते प्राज्ञिक पावले सुखसंपत्ती जैसी कामना वेधले चित्ती तोची अर्थ पावेल ऐसा गोरक्ष तया कारण बोलिला आहे मूळ ग्रंथी वचन तैसे ते केलेले खन विश्वासाते वराकी असो ते मोह उत्सव करून धर्मनाथ दीक्षा देऊन तेथून या निघाले 5 जण नरशा द्रोळ ते एका नाना तीर्थे करिता महिसी अभ्यासले स्वद्वी घेसी शाबरी सहस्रासी प्रवीण केला महाराजा मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊनी दृश्य केला उमा रमन धर्मराज तया स्वाधीन तपा लागी बैसविला 12 वर्षाच केला निम तपा बैसला नाथ धर्म एरू तेथून या 4 जण तीर्था लागी चालले 12 वस्तर तीर्थे करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम मग तेथे मा वंदे अतिदुर्गम बद्रिकाश्रमी मांडियले सकल देव सुरावरा सहित पाचारूने तेथे ते घेतले ते महावंदे झाल्या पूर्ण वराते देऊन या देव गेले पै मग तो धर्मराज सेवे घेऊन फेरी करीती तीर्थस्थान आता पुढे एका कथान रेवन सिद्धीनाथांचे पूर्वी 88 सहस्रवर्षी झाले आहेत विधी विर्यासी त्यासी समीरेत महिसी रेवती तीरी पडिले रेविती तीरी तेही रेवित रेत पडिले अकस्मात चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारी मिरवला बाळतनु अति सुकुमार बालकर किरणी मनोहर उकरडा लोळे महिवर ठे ठे म्हणून या तो त्या कानी कृषी एक उत्तम नाम सहन सारुक तो घट घेऊन याना व या उदक रेवातीरा पातला तरी अकस्मात येता झाला बाळ जेत सहज चाली पुढे चालत बाळदृष्टी देखीली बाळ परमती सुकुमार कांती कर्दळी गाभा भर पाहुनी त्याचे अंतर वेळ मोहे झाला ऐसे मग घट ठेवून मही लागी धावून येता तडी उचली वेगी मोहे कळवळूनी हृदय भागी अतिस्नेह धरेलसे आधीच सहन सारुक नामाने तेथे दे असी काय उणे आवडीने करुनी मग चुंबन कुरवाळीत प्रतीने मग रक्तपीठ भरून आडी ग्रामात आला हरुषा पाडी सदनी प्रवेशून आवडी कांते लागी बाई बोल तसे म्हणे जीवे लागे आजीचा दिन माते झाला धातू हेच तरी शिव लेते लागी द्रुम कुंभा परी मिरवेला सहज गेलो उदकाते रेवा तीरी वाळवंटी आपण ईश्वरी दिला सुत वंशावळी मिरवाव्या ऐसे कांता गोष्टी म्हणे कोठे मज दाव दृष्टी तव तो काढून या वस्त्रपोटी कर संपोटी दिसे देत असे तव ती कांती उत्तम नामी धार्मिक बुद्धी संसार धर्मी देखता देह धर्मी हर्ष सिंधू लोटला जैसा पूर्ण चंद्र दृश्य होता उधती पोटी आनंद भरून तयो दाटी उचंबळा दाटसे की दारिद्र्यासी महादुस होय दर्शन मग तयाचा आनंद वर्णिलो कोण देवी उत्तम मनोधर्म आनंद दरी मिरवत असे बाळ धरून हृदय संपोटी चुंबन गे स्नेहांच्या पोटी मग तैल उदकी नावनी शेवटी पाल खाते घातले तयाचे तानुले होते घरी निजवले योगी तया शेजारी संतपान केली उपरी बाळ निजे पालखी ऐस असो ऐसे नित्य बाळ संगोपी ममते रेवनात ठेवले त्या ते मोहे करून संभाळी रेवती री बाळ रेवत सापडले म्हणून त्या ते रेवन नाम साजुकवंत सहन सारुक ठेवून या असो रेवन नामाचे संगोपन करिता उभयंता पालन ऐसे लोटता बहुदिन प्रपंच रहाटी करत असे 12 सत्वर प्रपंच राहटी कृषिकर्म विद्यापीठी पूर्ण झाला अहो तुझेटी पित्याहून आगळा नागर वर खरली पेरला काक पक्षादी करी रक्षण ऐसा कृषिकर्मी निपुण रेवन्नाथ झाला असे तो एके दिवशी उठून मागेले प्रहरनिशी वृषभ सोडून काननासी चरावयासी चालेला चांदणे पडले असे सदृढ दृश्य होतेसे हिची वाट सदृढपणे गोचरवात निचक्षुते होत असे दादा म्हणून वृषभा पाठी हंकीत चालेला असे जेटी तो
अनुसया शक्ती का रत्नवाटी पुढे झाले अकस्मात परित महाराजा त्रिनंदन पावन वेगे तयाचे गमन मिळेले ठाई करून शानगिरी नार पर्वती जात असे पायी खडगवा शोभित एक अचलंगी शोभत शुभ्र कोपीन विराजित कंठ तटा वेष्टुनी मामूली वेष्टीला असती जटा दाही मिशा रंग पिंगटा सकळ ज्ञानियांच्या वरिष्ठा कनक कांती शोभत असे ऐसा महाराजा त्रिनंद तो तरी त्रय देवतांचा अवतार पूर्ण अति लगभगे करीत गमन पुढील नेम मानून या तो मार्गावे अकस्मात ऋषभ गमन देखत ऋषभा आड रेवनात दृष्टे नाही आतळा मानव गती तेने देखोन पुढे आला तरी नंदन सहजस्थिती ऋषा मागून पावले ठेवली चालव्या तो सर्व मागील ऋषभपूर्ण शरीर मिरवेसी शिथिलपण तयाड नात रेवन बाळतनु चालत असे तो ऋषभा मागे येत दत्त ऋषभ बुजो नी पुढे पळत मागे अंतरंता रेवनाथ त्यावरी दत्त दळला उभय देही कामपणी ऐक्य झाली देह धरणी परिपर्श होता अंतकरणी ज्ञानदीप जळला मे विमूढपणी कृषिकर्मात अज्ञान सर्वापरी वर्तत सदा वैसले अरण्यात अबुद्धीपणे विवर्तत असे परी दत्तात्रयांचा पर्श होता पूर्वजन्मा ते झाला देखता चित्ती म्हणे मी महीवर सदा कवनस्थिती पावलो आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम परम प्राज्ञिक चमस नाम ऐसे असूनी कृषिकर्म येथे करीत बैसिला वद्यासता तेही लोकांत आता कोणी ओळखोनी ओळखीना माते सदा काननी झालो रत अहित कामी प्रपंच देही ऐसे देही झाली ज्ञान मग स्तब्ध धरून या राहे मौन परी धडक बैसता त्रिनंद कैसा कोण तू ऐसा पुसतसे कोण तू ऐसे पुसता दत्त करिता झाला प्रणिपात म्हणे महाराजा या देहात अंशासे तुझा की तुमचे देही त्रिदेवांचे अंश परी सद्गुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास परम कष्टे कष्टलो तरी आता शेमोदयास उदित करा जी महापुरुष सनात करून या देहास मयी लागी मिरवावे ऐसे म्हणून या दृढोत्तर चरणी मौळी अर्पी प्रेमे करुनी म्हणे मज सनात केल्या वाचुनी कदा न सोडी तुम्हा ते ऐसे वदनी वागवटी सदृढपणी देत मिटी परी आनंदे प्रेमापोटी दत्त जेटी मिरवेला तयाचा पाहुणे भक्ती आदर सदृढपणी निश्चय पर मग कमंडलू ठेवूनी महीवर मौळी करी सापी तसे भाळाखाली घालून हात उठविला रेवनाथ मनात म्हणे हा सनात पूर्वीचाची असे की या नावा माझे असे एक नाथपंथी अवतार दोंदिक चमस नारायण प्रतापाकर महीवर निविराजला तरी आता या ते सनात करुनी वाढवला नाथपंथ कृपे ठेवून मौली हस्त केला अकिंत आपुला कृपे मौली ठेविला कर परी अनुग्रहाचे केले अंतर म्हणाल काय कास्यासाठी उद्धार झाला नाही अनुग्रह तरी चित्ती योजिता झाला दत्त भक्तिश्रम यासी घडले नाहीत तरी काही देही प्राय चित्त घडवून यावे या ते तरी भक्तिश्रम घडता सांग उपदेश मग घ्यावा अव्यंग मग ज्ञान वैराग्याचा मार्ग भ्रव्य स्थिती मिरवेला हा ऐसे म्हणून अनुग्रह रहित कृपा मोळी ठेविला हस्त परी भक्ता लागे रेवनाथ काय करी महाराजा एक सिद्धीचा कळा त्या ते सांगता झाला कृपावंत असता बीज रोपुनी किंचित दृष्टी ठेवली पुढारा जैसे अभ्रका देव निधन पिता मिरवी व्यवसाय कारण मग तयाचे पुढे चांगुलपणा निजदृष्टी पाहत असे किंवा महित मेळ वन घालून पाहती दुग्धा कारण की पत पाहत असे देऊनी धन सावकार कुळाते 23,000 करुनी ही मान सिद्धीची सांगुनी तुष्ट केले तयाचे मन प्रज्ञावंते महाराजे परिती कळा होताची प्राप्त रेवन झाला आनंद भरीत मग प्रेमन मुनी अनुसया सुत बोळविले तत्क्षणी परिविरह मानवने चित्ती चालता झाला कानना प्रती परी अंतरला आपल्या हाती निजपदा ते पाहवया जैसे कोंडवळ्या कांजी देता भूत होतसे राजी
तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष परम लादली होती धनी, परंतु दवडिले अज्ञानपणी खापरासाठी चिंतामणी सोडून दिदला हातीचा करी की सुरा लागुनी परम गोड सोडली अमृत रसाची चाड की निर्मळपणी पाहुनी दगड परिस हातीचा सोडियला तेवी प्रत्यक्ष रेवन्नाथ भुलला सिद्धी करणे करून सिद्धी बुद्धी त्रिनंद हातीचा सोडिला नायके ऐसा ऐशी संप्रदाययुक्ती निस्पृह पातला आपल्या शेती तेथील कथा होईल श्रोती पुढील अध्यायी ऐकावी धोंडी सुत नर हरिवंशी सांगेले तुम्हा श्रुतियासी संत कृपे नामदेहासी मालू ऐसे म्हणती तया स्वती श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर श्री शती अध्याय गोढा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतो. श्री नवनाथ भक्तिसार चतुश्री श्री शती अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री चैतन्य गोरक्षाय नमः. आज धर्मनाथ बीज निमित्त आपण सर्वांनी आपल्या घरी श्री नवनाथ भक्तिसार 7 श्लोकीमधील 34वा अध्याय नक्की पठण करावा. श्री स्वामी समर्थ.